आपल्या राजकीय कार्यास यश लाभो, समाजासाठी नवी दिशा मिळो आणि तुमचं नेतृत्व सतत तेजाळत राहो. हीच वाढदिवसाच्या दिवशी मनःपूर्वक शुभेच्छा. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस श्री विठ्ठल भाऊ चोठे पाटील साहेब व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संतोषजी चोथे साहेब. स्वस्थ नारी सशक्त परिवार या विशेष राष्ट्रीय अभियानांतर्गत आरोग्य शिबिर मौजे डिग्रज येथे संपन्न. मौजे डिग्रज येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार या विशेष राष्ट्रीय अभियानांतर्गत आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. केंद्र सरकार व राज्य शासनाच्या सहकार्याने तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सांगली व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मिरज पंचायत समिती यांच्या माध्यमातून हे अभियान सप्टेंबर 17 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सांगली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये राबविण्यात येत आहे. गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर मौजे डिग्रज येथे संपन्न झालेल्या शिबिराला माननीय अप्पर तहसीलदार सांगली श्रीमती वरुटे मॅडम व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिमा मित्रा यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी सरपंच अनिल पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर अस्मिता पाटील, आरोग्यसेवक चेतन सूर्यवंशी, आरोग्य सेविका शोभा करंबेळे, ग्रामविकास अधिकारी सुहास कुंभार, ग्राम महसूल अधिकारी अभिजित पाटील तसेच सर्व आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आरोग्य सेवक श्री चेतन सूर्यवंशी यांनी मौजे डिग्रज परिसरातील एकही महिला उपचारापासून वंचित राहणार नाही. शासनाच्या सर्व आरोग्यविषयक योजना प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातील अशी ग्वाही दिली. तासगाव तहसील संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट.